ग्रंथालय प्रतिभांगण संस्थेमार्फत बौद्धिक अक्षम मुलांची विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। नवी मुंबईतील स्त्रीमुक्ती संघटनेच्या सभागृहामध्ये बौद्धिक अक्षम मुलांसाठीची एकांकिका स्पर्धा संपन्न झाली। बौद्धिक अक्षम कलाकारांनी या निमित्तानं चला जाऊ या शेतावर ही एकांकिका सादर केली। या स्पर्धेमध्ये 8 संस्थांकडून एकांकिका सादर केल्या गेल्या। त्यामध्ये गुरुकुल विद्यालयाच्या बौद्धिक अक्षम मुलांनी अभिनय सादर करून मानाचं स्थान मिळवलं। या निमित्तानं उपस्थित मान्यवरांनी तसंच प्रेक्षकांनी कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे। आमचा सगळ्यांचा पहिला प्रयत्न आहे आणि तो देशभरामध्ये सर्वजण उचलून धरतील। शरद काळे सरांनी आता सांगितलंच आहे। तर या मुलांना व्यासपीठ मिळेल आणि आपल्याला स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळेल, ज्या योगे यांचं आयुष्य खूप चांगलं सुधारणा होईल आणि स्वतःच्या पायावर जगू शकतील आणि आपल्यासारखेच जगू शकतील। तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र चॅनेलचे मी आभार मानते, कारण जेवढं आपण सगळे काम करतो तेवढं जय महाराष्ट्र चॅनेल पण या मुलांसाठी काम करतं। तर पहिल्यांदा तर त्या मुलांचं आणि त्या शिक्षकांचं मला मुद्दाम मनपूर्वक अभिनंदन करायचंय की त्या मुलांना त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीने गोडी निर्माण केली। डॉक्टर मेधा सोमया मॅडम, अश्विनी भोईर मॅडम आणि श्री शरद काळे सर या तिघांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला या नाटकांच्या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आम्हाला उत्स्फूर्त केलं आमच्या शाळेला। आणि मुलांचा जो काही परफॉर्मन्स होता तोही उचलून धरला सगळ्यांनी, सगळ्यांना खूप आवडला। ग्रंथालय प्रतिभांगण या संस्थेतर्फे विज्ञानधारा विज्ञान एकांकिका स्पर्धा हा उपक्रम घेतला जातो। हे यंदाचं 4थं वर्ष आहे आणि यावर्षी आपल्याकडे महाराष्ट्रातून 8 ठिकाणाहून 8 जिल्ह्यांमधून प्रथम क्रमांकाचे संघ इथे अंतिम फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। पद्मश्री प्राप्त शास्त्रज्ञ डॉक्टर शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम राबवत असतो। प्रचंड मोठं आव्हान होतं ते, फक्त ते मेधा सोमया मॅमने आम्हाला पाठिंबा दिला, माझ्यावरती विश्वास टाकला, त्याचं मला थोडंसं काहीतरी करता आलं एवढंच मला म्हणायचं वाटतं। मुलं सक्षम आहेत, प्रश्नच नाही। प्रिन्सिपल मॅडम आमच्या उज्ज्वला मॅडम आहेतच तिकडे आणि त्यांच्या शाळेतल्या सारिका मॅडम, सुकीर्ती सर या लोकांनी पण भरपूर पाठिंबा दिला।